मुंबई महापालिकेला मराठीचा विसर पडलाय की काय असा सवाल उपस्थित होतोय। मुंबई महापालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजीत आली आहे। मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक यावरून आक्रमक झालेत। मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक इंग्रजीत आल्यानं आता यावेळी छापणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा केली जाते। पालिकेतलं कामकाज मराठीत झालं पाहिजे असं पडवळांनी मागणी केली। ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ही मागणी केली आहे। तर मनपाच्या कायद्याचं पुस्तकच इंग्रजीत आलेलं आहे। पालिकेनं कामकाज मराठीत झालं पाहिजे अशी मागणी सचिन पडवळ यांनी केलेली आहे। खरं म्हणजे मुंबई महापालिकेचे प्रशासन हे 1888च्या कायद्यानुसार चालतं आणि ह्या 1888चा नेमका कायदा काय आहे ह्याचं एक पुस्तक नगरसेवकांना नवीन निवडून आल्यानंतर दिलं जातं। परंतु ह्यावेळेस थोडे ॲक्टमध्ये बदल होते, त्याच्यामुळे हे 6 महिन्यांना आम्हाला पुस्तक दिलं जातं आहे। परंतु मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संपूर्ण कामकाज हे मराठीमध्ये झालं पाहिजे आणि ज्या वेळेला हे संपूर्ण कामकाज मराठीमध्ये होत नव्हतं म्हणून मी स्वतः या ठिकाणी महापौरांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की काही ठिकाणी कामकाज हे मराठीमध्ये होत नाही आहे, तर आपण कृपया हे मराठीमध्ये होण्यासाठी आदेश द्यावे। तेव्हा महापौरांनी देखील सांगितलं होतं की नक्कीच हे मराठीमध्ये कामकाज होण्यासाठी आदेश दिले जाईल। परंतु आज जेव्हा नगरसेवकांना ही पुस्तिका वाटली गेली तेव्हा आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालेलो आहे की इंग्रजीमध्ये ही पुस्तिका संपूर्ण बनवलेली आहे। खरं म्हणजे हा ॲक्ट मराठीमध्ये असणं गरजेचं आहे। माझी अजूनही प्रशासनाला मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरसेवकांना हे इंग्रजी ॲक्टचं वाटप न करता मराठीमध्ये देण्यात यावं आणि जी आपला कायदा आहे की जो मराठीमध्ये कामकाज व्हायला पाहिजे त्याचं अनुकरण प्रशासनाने करावं। ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, यावेळी सचिन पडवळ हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज हे मराठीतून झालं पाहिजे अशी मागणी ते करतायत। खरं तर मुंबई महापालिका ह्या अधिनियमानुसार चालतं आणि पुस्तक हे मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर जेव्हा सगळे नगरसेवक सभागृहामध्ये जातात तेव्हा बाहेर ठेवण्यात येतं, नगरसेवकांना वाटण्यासाठी हे बाहेर ठेवण्यात येतं। मात्र या सगळ्या पुस्तिका किंवा हे सगळं पुस्तक मराठी भाषेतूनच छापलं गेलेलं आहे। मराठी भाषेमध्ये मुंबई महापालिका अधिनियम हा छापलाच गेलेला नाहीये आणि ही मोठी चूक खरं तर लक्षात आणून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबई महापालिकेचा कायदा हा मराठीत वाचनासाठी उपलब्ध असावा अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढे येते। मुळात हा छापला का गेलेला नाहीये या वर्षांमध्ये सुद्धा प्रश्न खूप आहे। निश्चित धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मनपाच्या कायद्याचं पुस्तक इंग्रजीत आलेलं आहे। ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झालेले आहेत।